नमस्कार, रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला षटकोन रांगोळी कशी काढायची ते सांगणार आहे। तर या ठिकाणी 3 सर्कल काढलेले आहेत। आता तुम्हाला षटकोन किती मोठा काढायचा आहे, तर आता मी मोठ्या साईजचा काढणार आहे किंवा मधला जो लहान सर्कल आहे तेवढ्या सुद्धा साईजचा तुम्ही षटकोन काढू शकतात। आता मध्यबिंदू, जो मध्यबिंदू आहे तिथे एक आता बघा अशी खून केली, म्हणजे मी रांगोळीचा बिंदू घेतला आणि बाहेरचा जो सर्कल आहे तर त्याच्या निम्म्यातून बिंदूपासून मी त्या ठिकाणी या ठिकाणी बघा मोजून घेतले। आणि आता आपल्याला बरोबर असं आता हे जेवढं आपण निम्म घेतलेलं आहे म्हणजे बिंदूपासून मोठ्या सर्कल पर्यंत, तर आता आपल्याला या ठिकाणी बाहेरच्या सर्कलवरती एक बिंदू घेतला, तर जेवढं मधल्या बिंदूपासून ते बाहेरच्या सर्कल पर्यंत बिंदू आहे तर तेवढ्या साईजने आता आपल्याला पूर्ण सर्कलवरती बिंदू घ्यायचे आहेत। म्हणजे तेवढ्या मापावरती आपल्याला पूर्ण सर्कलवरती बिंदू बरोबर या ठिकाणी आपली दोरी हातातली निसटली नाही पाहिजे किंवा जास्त मोठी झाली नाही पाहिजे किंवा लहान झाली नाही पाहिजे। त्याचबरोबर जे खालचे बिंदू आहेत तर त्या बिंदू पण ठिकाणी अंतर आपलं कमी जास्त नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि समान अंतरावरती आपल्याला बिंदू द्यायचे। तर या ठिकाणी बघा हा शेवटचा बिंदू, हा शेवटचा बिंदू आणि आपण पहिले स्टार्टिंगला घेतलेला बिंदू, तर यामधील अंतर जास्त आहे तर आपले बिंदू घेताना चुकले असं समजायचं किंवा कमी पडले तरी चुकले आहे आणि बरोबर आले तर आपले षटकोन ते बिंदूतला अंतर जर सेम असेल तर म्हणजे आपल्या षटकोनचे बिंदू बरोबर आलेत असे समजायचं। तर त्या ठिकाणी आपल्याला बघा जर तुमचे कमी जास्त झाले तर तुम्हाला परत बिंदू घ्यावे लागणार आहे, नाही तर पेनाच्या साहाय्याने। आता या ठिकाणी बघा मी पेनाने पण तुम्हाला दाखवते, तर तुम्ही रांगोळीने घ्यायच्या ऐवजी पेनाने सुद्धा बिंदू त्या ठिकाणी सर्कलवरती घेऊ शकतात। आता बघा हे आपण सगळे सर्कल सरळ रेषेमध्ये जे बिंदू आहेत घेतलेले राऊंड वरती तर ते सगळे आपण जोडून घेणार एकदम सोप्या पद्धतीने। बघा आधी तुम्हाला वाटलं असेल हा षटकोन कसा घ्यायचा, बरोबर आपला आला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं। पहिले शिकताना मला पण खूप अवघड वाटलं होतं, पण काही अवघड नाहीये। आता या ठिकाणी बघा, तर आपण आता आतल्या साईडला पण तुम्ही डिझाईन कोणती काढायची, तर मी या ठिकाणी बघा आधी रांगोळी आतील सर्कलला राऊंड मारून घेते रांगोळीने आणि जाळी। तर तुम्हाला मी 4 प्रकारच्या जाळी शिकवलेल्या आहेत, त्याच्यामधली आपण ह्या ठिकाणी यू आकाराची घेऊया। मग तुम्ही ह्या ठिकाणी व्ही आकाराची घेऊ शकतात, पानाच्या आकाराची घेऊ शकतात, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। आणि या ठिकाणी बघा आता थोडीशी मी दाट घेते की तुम्हाला जेणेकरून रांगोळी दिसेल की जाळी आपली किती दाट दिसते। तर तुम्ही या ठिकाणी पातळ जाळी घेऊ शकतात, एकदम दाट घेऊ शकतात किंवा मध्यम घेऊ शकतात। तर या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकतात। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही आतल्या साईडला केंद्रवर्धिनी घेऊ शकता, त्याच्या बाहेरच्या साईडला गोपद्म घेऊ शकतात, शृंखला घेऊ शकतात। तर आतमध्ये आपण षटकोन काढल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आवडेल त्याप्रमाणे करू शकतो। त्याचबरोबर मी बरेच डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे गालिचा तयार करायचा आहे किंवा काढायचा आहे तर तो तुम्हाला सहज त्याचा उपयोग होईल। तर या ठिकाणी बघा आतल्या साईडला मी सर्परेषा काढतीये, तर आपण या ठिकाणी सर्परेषा बऱ्याच ठिकाणी काढू शकता। जसजशा तुम्ही रांगोळी तुमची गालिचा मोठा येणार आहे तसं तुम्ही सर्परेषा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। जसा तुमचा गालिचा वाढेल तसं तुमचा सर्पपट्टा वाढणार आहे। आता ह्या ठिकाणी बघा गोपद्म घ्यायच्या पहिले आपण या ठिकाणी सर्परेषा सुद्धा काढू शकत होतो, तर मी या ठिकाणी जागा कमी आहे त्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्ट गोपद्म घेतले। गोपद्म पण आपण बघा वाकून काढल्यानंतर आणि बसून काढल्यानंतर गोपद्मामधील आकार वेगळा येतो। तर आपल्याला हाताने जेव्हा आपण रांगोळी काढतो त्यावेळेस आपल्याला वाकूनच काढावी लागते। त्या 5 बोटांची ही संस्कार भारती रांगोळी वाकून काढली जाते। त्याचबरोबर याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत। आता या ठिकाणी बघा षटकोनच्या साईडला मी सर्परेषा काढून घेते।
आता कोणी कोणी 5 बोटांनी काढतं, कोणी नरसाळ्याने काढतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या बाटलीच्या साह्याने काढतं किंवा नारळाची वाटी असते त्याने सुद्धा 5 बोटाची संस्कार भारती रांगोळी काढली जाते. ज्या महिलांना हाताने त्रास होतो किंवा हाताने की भरपूर प्रॅक्टिस केली तर त्यांना जमत नाही असे हे वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढतात. पण तुम्हाला हाताने काढल्यानंतर खूप सहज लवकर येते आणि दिसायला सगळ्यात चांगल्या असतात. तर याच पद्धतीने आपला पूर्ण षटकोनच्या साईडनी सर्परेषा काढून झाली. आता हा जो आपला षटकोन काढलेला आहे तर याच्या साईडनी आता या ठिकाणी बघा मी केंद्रवर्धिनी काढते, पण या ठिकाणी तुम्ही शृंखला सुद्धा काढू शकतात. आता हे केंद्रवर्धिनी आपली एकसारखी आली पाहिजे आणि सुरुवात करताना मध्येच कुठून करायची नाही, तर जे आपल्या षटकोनाचं जे टोक असतं कुठल्याही एका टोकापासून सुरुवात करायची आणि सगळ्या केंद्रवर्धिनी आपल्या एकसारख्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. या ठिकाणी बघा मी एकसारख्या केंद्रवर्धिनी काढतीये, तरी या ठिकाणी थोडीशी लांब हाताला झालं तर थोडीशी शेवटची केंद्रवर्धिनी आपली बघा वेगळी आली. तर तुम्हाला हे सांगण्याचा हेतू आहे तर बदल कसा होतो, एकसारखी रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं किंवा बसून काढल्यानंतर काय बदल होतो आणि वाकून काढल्यानंतर काय बदल होतो हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. पण प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही बसून सुद्धा काढू शकता. पण कधी कधी काय होतं तर हात आपल्याला ही समोरासमोर रांगोळी काढावी लागते. मी बरेचदा तुम्हाला सांगितलेलं आहे की ही आपण तिरकस डाव्या साईडला थोडंसं तिरकस किंवा उजव्या साईडला थोडंसं तिरकस असं काढू शकत नाही, तर समोरासमोर ही रांगोळी काढावी लागते. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला पूर्ण आपली रांगोळी काढून झालेली आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी मी मोठी केंद्रवर्धिनी काढते आणि त्याच्या साईडने तुरा घेते, त्यामुळे आपली रांगोळी खूप छान दिसते. तर 6 जे आपले षटकोनाचे 6 टोक आहेत तर त्या ठिकाणी मी अशाच पद्धतीची केंद्रवर्धिनी काढून त्याच्या बाजूला तुरा घेते. मग हे लहान मोठे तुमच्या आवडीने साईज तुम्ही लहान मोठी करू शकतात. तर पुढे तुम्हाला मी असे चांदणी काढायला शिकवणार आहे, कलर कसे भरायचे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. तुम्हाला नवनवीन ज्या काही टिप्स असतात त्या मी टिप्स दिल्या जातील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. त्याचबरोबर कोणी नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा. या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी शेवटचं आपलं केंद्रवर्धिनी काढून साईडने तुरा काढून घेतीये आणि पूर्ण आपली रांगोळी कशी काढली आहे ते बघा. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा आणि काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.